पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद समोर. महाराष्ट्र सरकारकडून रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती रद्द. बीडमधील खंडणीखोर वाल्मिक कराडच्या जामिनावर आज सुनावणी. 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी जामीन मिळाला तरी जेलमधून सुटका नाही, निर्णयाची उत्सुकता. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीनं गुन्हा कबूल केला. 100 पोलिसांच्या टीमनं मुसक्या आवळल्या. भुर्जीपावच्या ऑनलाईन पेमेंटमुळे ठावठिकाणा सापडला. ₹50,000 हल्लेखोराचा सैफच्या घरी चोरीचा प्रयत्न. सूत्रांची माहिती. सगळ्या गेटवर सुरक्षा नसल्यानं सैफचीच बिल्डिंग टार्गेट. आरोपीचा कबुली जबाब. हल्लेखोराच्या कबुली जबाबानंतर पोलीस गुन्ह्याचं नाट्य रूपांतर करून बारकावे गोळा करणार. उपचारानंतर सैफच्या डिस्चार्जवर आज निर्णय. नंदुरबार शहरात दगडफेक. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा. शहरात तणावपूर्ण शांतता. इस्रायल हमास दरम्यान शस्त्रसंधी अंमलबजावणीला सुरुवात. तब्बल 15 महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाला अखेर विश्रांती. गाझा पट्टीत मदत सामुग्री रवाना. अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज शपथ घेणार. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10:30ला शपथविधी. पहिल्या खो-खो विश्वचषकावर भारताच्या महिला आणि पुरुष संघानं नाव कोरलं. महिलांची नेपाळ विरुद्धच्या सामन्यात भारताची 78-40 अशी मात, तर पुरुष संघाची 54-36 अशी मात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.